आज आपण घेऊन आलेलो आहोत चिंबोरी, खाऱ्या पाण्याची चिंबोरी. तर मित्रांनो, एकदम फ्रेश ताजी जिवंत चिंबोरी आपण आज आणलेली आहे. मस्त सकाळी मार्केटला गेलो, चिंबोरी घेऊन आलो आणि खडे मसाल्याचं वाटण करून त्याच्यामध्ये आपण चिंबोरीचं कालवण बनवलेलं आहे. एकदम मसालेदार चिंबोरीचं कालवण खाण्यासाठी मित्रांनो ही रेसिपी पूर्ण बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि चला न टाईम घालवता जाऊया रेसिपीकडे. तर आज मस्त सकाळी मार्केटला गेलो आणि ही बघा जिवंत चिंबोरी घेऊन आलेलो आहे. आपल्या भाषेमध्ये खेकडा आणलेला आहे. तर मित्रांनो आता आपल्याला साफ करायचं आहे आणि मी इकडे छानपैकी साफ करून घेतलेला आहे. याचे सगळे जे फांगडे पाय सगळे छान तोडून घेतलेले आहेत. आता पाण्यामध्ये धुवून साईडला करूया. जे फांगडे आहेत ते आपण घेणार आहोत, पण जे एकदम बारीक बारीक पाय असतात ना साईडला असे, ते त्याचा आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून पेस्ट बनवणार आहोत. ते कशी मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे जे असतात ना नांगे एकदम बारीकवाले पाय, हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून याला आपल्याला चांगली पेस्ट बनवून घ्यायची आहे. याची पेस्ट जेव्हा तुम्ही रसामध्ये टाकतील ना तेव्हा ते कालवण अजून भारी होऊन जाईल. म्हणून मित्रांनो आता आपण पेस्ट रेडी केलेली आहे याची, आणि ही पेस्ट तुम्हाला दाखवतो मी. एकदम थोडीशी होते पण रसामध्ये याची टेस्टच एकदम भारी येते. तर आपण आता इकडे चांगलं कटिंग करून घेणार आहोत. हा आहे खेकडा, ज्याला आपण चांगलं साफ करून घेतलेला आहे. आता आपण हे याची खालची जी पिशवी असते ती काढणार आहोत. इकडे खेकडे पिल्लं देतात, तर आपण ते साफ करून घेऊया आता आणि याला मधून चांगलं कापून घेऊया. म्हणजे काय होईल, जे मसाले आहेत ना ते चांगले त्याच्यामध्ये जातील. जो रसा आहे तो चांगला त्याला छान शिजवेलसुद्धा आणि त्याच्यामध्ये छान मसाल्याची टेस्टसुद्धा जाईल. आपण असे सर्व साफ करून घेतलेले आहेत. फांगडे आपण अख्खेच ठेवणार आहोत. आणि आता आपण याच्यासाठी लागणारा जी पेस्ट आहे, जे सगळं काय व्हेजिटेबल आहे ते कापून घेऊया. सगळ्यात पहिला कांदा घेतलेला आहे मी इकडे. कांदा आपल्याला एकदम बारीक कटिंग करून घ्यायचा आहे मित्रांनो. तुम्ही तुमच्यानुसार तुम्हाला पाहिजे तर मोठाही ठेवू शकतात, पण बारीक केलेला खूप छान असतो. म्हणजे कसं तो असं खाताना समजलं नाही पाहिजे. टॉमॅटोसुद्धा एकदम बारीक कट करून घेणार आहोत मी. छानपैकी टॉमॅटोला पण बारीक कटिंग करून घेतल्यानंतर आपण इकडे मिरची, कोथिंबीर त्याचंसुद्धा आपण असंच बारीक बारीक कटिंग करून घेणार आहोत. कोथिंबीर घेतलेली आहे चांगली धुवून, मस्त अशी कटिंग करून घ्या. थोडीशीच घ्या कोथिंबीर, जास्त नको आपल्याला. कोथिंबीर असं पण आपण शेवटला टाकणार आहोत. मिरची पण एकदम मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या. आणि आता आपल्याला हे खलबत्तं आहे याच्यामध्ये वाटण करायचं आहे. तर लाल मिरच्या घेतो आहे मी 2 ते 3. तर सगळ्यात पहिला लाल मिरची, त्याच्यानंतर जिरं घेतलेलं आहे. थोडेसे धने घ्यायचे आहेत आपल्याला. हे खडे मसाले आहेत, याच्यामध्ये जायफळ वगैरे जे असते फूल वगैरे आपण ते सगळं घेतलेलं आहे. आता आपण याला चांगलं याची ना एकदम बारीक अशी पुडी बनवून घेऊया. एकदम पावडर टाईप, पावडर नाही थोडंफार असं बारीक करून घेऊया. आणि हे बघा छान बारीक झालेलं आहे इकडे. आता एका बारक्या डिशमध्ये आपण हे सगळं काढून घेऊया. त्यानंतर आपण खलबत्ता एकदा धुवून घेऊया. आणि याच्यामध्ये आता मिरची घेऊया, लसूण घेऊया आणि याला चांगलं वाटून घेऊया. मी मिक्सरला काहीच बनवणार नाही आहे, फक्त मिक्सरला आपण ती पेस्ट केलेली आहे त्या फांगड्यांची तेवढंच. कारण कसं आहे ना, मिक्सरने ना कालवणाची चव असते ना ती निघून जाते, तेवढी मजा नाही. बघा पहिलाची लोक खलबत्त्यामध्ये का करायचे, दगडावर का वाटण करायचे, जास्तीत जास्त चव येण्यासाठी. आपण इकडे टोप घेतलेला आहे. टोपामध्ये आपण तेल घेणार आहोत. अंदाजे 4 ते 5 चमचे तेल घ्या. जास्तही घेऊ शकतात, बट 4 ते 5 चमचे खूप होईल, कारण आपल्याला कालवण बनवायचं आहे. तर आपण त्याच्यात पाणीसुद्धा ॲड करणार आहोत. सगळ्यात पहिला आपण जो लाल मिरचीचा जो आपण ठेचा बनवलेला आहे तो, म्हणजे खडे मसालेवाला, तो आपण सगळ्यात पहिला घातलेला आहे याच्यामध्ये. त्याला छान परतून घ्या. याचा जो स्मेल यायला स्टार्ट होईल खडे मसाल्यांचा, तेव्हा मग आपल्याला याच्यावर कांदा टाकायचा आहे. आणि छान तुम्ही बघू शकता याच्याने खूप छान कलर येणार आहे भाजीला मित्रांनो. गॅस आपण स्लो केलेला आहे. आणि आता आपण याच्यावर कांदा घालूया. कांदा पण छान परतून घ्या, लाल कलर येईपर्यंत. जेवढं तुम्ही परततील ना तेवढी त्याची चव अजून वाढत जाते. कारण कसं आहे, कांदा कच्चा नाही राहिला पाहिजे, थोडाफार तरी तो करपला पाहिजे, असा लाल झाला पाहिजे. त्याच्यानंतर आता मी इकडे टॉमॅटो घेतलं बारीक जे कापलेलं, ते टॉमॅटो आपण टाकलेलं आहे.
टॉमॅटो पण थोडंसं शिजवा, डायरेक्ट कच्च्या याच्यामध्ये भाजी नका टाकू किंवा पाणी नका टाकू, नाहीतर ते टॉमॅटो चांगलं शिजणार नाही. कोणतीही गोष्ट आहे ना तेलावर पहिला ना चांगली थोडी भाजून घ्यायची, कारण तेलावर भाजल्याने टेस्ट अजून वाढते. आता आपण छानपैकी इकडे बघा टॉमॅटोसुद्धा शिजायला आलेला आहे. टॉमॅटो शिजल्यानंतर इकडे आपण खोबऱ्याचं जे किस केलेलं आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्ही अख्खं खोबरंही टाकू शकतात बारीक कापून, पण मी इकडे किस करून घेतलेलं आहे. आणि छान आता याला पण आपण परतून घेऊया. आता आपल्याला याच्यामध्ये आहे ना मित्रांनो मसाले ॲड करायचे आहेत. सगळ्यात पहिला आपण घरचा लाल मसाला घेतलेला आहे, जो आपण घरी बनवलेला मसाला आहे तो. त्याच्यानंतर हळदी घेतलेली आहे 1 चमचा आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. मी इकडे 2 चमचे मीठ टाकतो आहे. आणि याला आता चांगलं आपण परतून घेऊया. मीठ, मसाला आणि हळद टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं. बघा कलर पण आलेला आहे. जो आपण मसाला रेडी करायला लावलेला आहे त्याला कलर बघू शकता तुम्ही, छान कलर आलेला आहे एकदम. आता याला 2 ते 3 मिनिटासाठी असं ठेवून द्या, चांगलं एक उकळ येईपर्यंत. छान मसाल्याला कलर आलेला आहे. आता आपण जे लसूण पेस्ट केली होती मिरची आणि लसूणची ती आपण टाकतो याच्यामध्ये. मी लसूण यासाठी नाही टाकला, लसूण टाकल्याने काय होते लसूण टोपाला ना पूर्ण चिटकून जातो खालून, त्याच्यामुळे तो नंतर टाकला मी. आणि त्याच्याने तेवढी चव जास्त वाढते. सगळी लोक फोडणीवर टाकतात, पण मी फोडणीवर न टाकता बाहेरून टाकलं. आणि आता आपण हे जे खेकडे आहेत ते एक करून मस्त अशा याच्यात घालूया आणि याला छान परतून घेऊया. तर सगळ्या चिंबोऱ्या आपल्या टाकून झालेल्या आहेत मित्रांनो. तुम्ही खेकडे, चिंबोरी काही बोलू शकतात, ज्याला जसं ठीक वाटेल. आता छान परतून घ्या मित्रांनो. आणि आपल्याला याच्यामध्ये पाणी लगेच नाही टाकायचं आहे, कमीत कमी 3 ते 4 मिनटासाठी छान तेलावर आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत पहिला. जर तुम्ही लगेच पाणी टाकलं तर ज्या मसाल्याची चव आहे ना ती पूर्णपणे त्याच्यामध्ये मेल्ट नाही होणार. जे आपण चिंबोऱ्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये छान करपल्या पाहिजेत त्या बाहेरून. ते आपण डायरेक्ट पाणी टाकलं ते शिजतील, पण मग ती चव नाही येणार. म्हणून आपण पहिलं तेलावर त्याला छान फ्राय करून घेऊया. तेलावर थोडा वेळ तसेच राहूया. तुम्ही मध्ये मध्ये 2-3 वेळा अशी फोडणी देत राहा, म्हणजे त्याच्याने काय होईल खालचं वर आणि वरती खालती अशा चिंबोऱ्या होतील. आणि बघा लाल कलर यायला सुरुवात झालेली आहे. जर तुम्ही डायरेक्ट पाणी टाकलं तर याला लाल कलर येणार नाही चिंबोऱ्यांना. आता जसे तुम्ही तेलावर त्याला भाजतील ना तसं ते हळूहळू लाल कलर त्यांना यायला सुरुवात होईल. थोड्याने बघू शकता तुम्हीच लाल कलर यायला स्टार्ट झालेला आहे चिंबोऱ्यांना. आणि ही जी पेस्ट आहे ती पाणी टाकायच्या पहिला टाकून घ्यायची. आणि जी उरलेली आहे त्याच्यामध्ये आपण पाणी घेऊया आणि मग टाकूया नंतर. आणि आता याला चांगलं असं मिक्स करून घ्या. हळूहळू करून छानपैकी असं 2-3 वेळा मिक्स करून घ्या. आता तुम्ही बघू शकतात हळूहळू चिंबोऱ्यांना लाल कलर यायला सुरुवात झालेली आहे. जोपर्यंत लाल कलर येत नाही ना तोपर्यंत चिंबोरी खायला खरंच मजा येत नाही. तर तुम्ही डायरेक्ट जर पाणी टाकलं असतं तर याच्यामध्ये लाल कलर आलाच नसता, त्या काळसरच राहिल्या असत्या. म्हणून सांगतो कधी पण तेलावर थोड्या त्या फ्राय करून घ्यायच्या. आणि आता याला पूर्ण लाल कलर आलेला आहे मित्रांनो. आता तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकतात. तर इकडे मी 1 ग्लास पाणी घेतो आहे. आपण त्या मिक्सरच्या भांड्यातच घेऊया, कारण त्याच्यामध्ये थोडी ती पेस्ट पण होती ती पाण्यामध्ये मिक्स होऊन चांगली त्याच्यामध्ये होऊन जाईल. आणि आता पाणी केल्यानंतर एकदा चांगलं परतून घ्या, थोडं हलवा पाण्याला. आणि मग आपण याला वाफेवर ठेवून देणार आहोत शिजण्यासाठी. 80% रेसिपी आपल्याकडे रेडी झालेली आहे. फक्त 20% आपल्याला फक्त वाफेवर ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर खेकडाचं कालवण इकडे मित्रांनो पूर्णपणे रेडी झालेलं असेल. मी तुम्हाला दाखवेनच कसं रेडी होईल ते. आता आपण याच्यावर ताट ठेवूया आणि फक्त 20 मिनटासाठी आपल्याला वाफेवर ठेवायचं आहे. त्याच्यानंतर गॅस घालवायचा आहे आणि मग आपली रेसिपी रेडी झालेली असेल. तर मित्रांनो 20 मिनटानंतर तुम्ही रेसिपी बघू शकतात कसं एकदम लाल कलर आलेला आहे. आणि खेकड्याचं कालवण म्हणजे आपण चिंबोरीचं जे कालवण बोलतो ते इकडे रेडी झालेलं आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. अशीच एखाद चांगली रेसिपी घेऊन येईन तुमच्यासाठी. व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. फॅमिलीमध्ये मित्रांना सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा. चला भेटूया. आता याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया, चांगली डेकोरेशनसाठी सुद्धा आणि कोथिंबीरचा चांगला स्मेलसुद्धा येण्यासाठी. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.